मित्रांनो, आपण बघत असाल इगतपुरी शहरात पावसाची जोरदार बॅटिंग आहे आणि बाजूलाच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी लहान लहान मुलं शाळेमध्ये येत असतात आणि आपण इकडे जर बघितलं तर ही डीपी आहे, खूप डोक्याची घंटा आहे. हे जे पाणी आहे ते या ठिकाणी काढलं पाहिजे. जर या डीपीचा करंट पाण्यामध्ये जर उतरला तर जे काही नागरिक या ठिकाणी येत करत असतात इगतपुरी तालुक्यातून पूर्ण महाराष्ट्रातून, त्यांना नक्कीच या ठिकाणी हानी पोहोचू शकते. मी प्रशासनाला विनंती करतो की या सर्व गोष्टीची दखल आपण घ्यायची आहे. ते काही रस्ते वाहतूक जे काही अधिकारी असतील त्यांनाही विनंती आहे की आपण या सर्वांची काळजी घ्यायची आहे. पूर्णपणे पूर या ठिकाणी आलेला आहे. आपण जर बघितलं तर गुडघ्या एवढं पाणी आहे आणि बाजूलाच केपीजी कॉलेज आहे, हवे सुद्धा आहे. आणि या पाण्यामध्ये जर करंट जर उतरला तर खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. जे काही इगतपुरीचे नागरिक हे काही करत असतात त्यांना या ठिकाणी चांगला असा सामना करावा लागत आहे. तरी मी प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे का बघा, बाजूलाच केपीजी कॉलेज आहे, पोद्दार शाळा पण आहे. या ठिकाणी चांगलं असं लक्ष प्रशासनाने द्यायचं आहे. लहान लहान मुलं शाळेत या ठिकाणी येत असतात. खूप मोठी डोक्याची घंटा या ठिकाणी आहे आणि पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. माझा प्रश्न एवढाच आहे की हे जे पाणी आहे बघा, पाणी या ठिकाणी तुंबलेलं आहे. हे पाणी सुरळीत व्यवस्थित प्रशासनाने करायचं आहे. पाणी तुंबलेलं आहे, पाणी जायला जागाच नाहीये. रोड झाले आहेत परंतु पाणी जायला जागा नाहीये. त्याच्यामुळे ही समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण बघू शकता की हा रोड झालाय वरती आणि पाणी आहे खाली. रोड झालाय वरती, पाणी आहे खाली, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बघा, आपण जेव्हा रोड करतो पाण्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित करावं अशी मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.